मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंनी मोठी घोषणा केली। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे आला असून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे। मात्र सगळे सोयऱ्यांचा कायदा हवा, नाहीतर आंदोलन मागे नाही, असा इशाराही जरांगेंनी दिलाय। ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर TV9 कडे एक्सक्लुझिव्ह माहिती आता मिळाली आहे। मागासवर्ग आयोग अहवालामध्ये मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झाल्याचं सूत्रांकडून कळतं। अखेर TV9 मराठीच्या बातमीवर सरकारनं शिक्कामोर्तब केलं आणि नोंदी नसलेल्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा केली। राज्य मागासवर्ग आयोगानं अहवाल सरकारकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा करणार असल्याचं सांगितलं। ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना स्वतंत्र SEBC प्रमाणे आरक्षण मिळणार। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना OBCतून आरक्षण मिळणार। म्हणजे ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडतायत त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही। जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे। या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे। म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ती घेते आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो। म्हणजे काय की राज्यात आणि केंद्रात आरक्षण होऊ द्या, पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत। मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता, समजून घेत जा। कधी अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता। मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली, गोड गोड बोलले, अधिसूचना निघाली, कळतंय ना, अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे, हे समजून घ्या। याआधी फडणवीस सरकारनं मराठ्यांना स्वतंत्रच आरक्षण दिलं होतं आणि हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलेलं 13% SEBC आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं। त्यावरून क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे। आता पुन्हा SEBCद्वारे 13% आरक्षणाचा नवा कायदा 20 फेब्रुवारीला होईल। अर्थात सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्या आता मागासवर्ग आयोगाच्या नव्याने तयार केलेल्या अहवालातून दूर केल्यानं हे आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास शिंदे सरकारला आहे। सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं। परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारचे। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं। मराठ्यांचा आरक्षण मोर्चा वाशीपर्यंत आला होता। सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढल्यानं जरांगे मोर्चासह परतले। आता सगळे सोयऱ्यांचा कायदा झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या, की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतं। हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला एक करावंच लागेल। मी 20 तारखेपर्यंत तू पोषण करत असतो, जर नाही केलं तिथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहेत। तर मागासवर्ग आयोगाच्या अहवालात काय तेही पाहूया। हा अहवाल कॅबिनेटच्या बैठकीत ठेवून मान्यता देण्यात येईल, त्यानंतर विशेष अधिवेशनात कायदा होईल।
मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. आयोगातील 7 सदस्यांपैकी बहुतांश सर्वांचं एकमत झालं असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात 32 ते 36% एकूण मराठा असल्याचा अहवाल आकडेवारीचंही समजतंय. मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो. आजही मराठा समाज हा डॉमिनंट आहे, रुलिंग कम्युनिटी आहे या राज्याची. तर सामाजिकदृष्ट्या मागास कसा काय होईल? मागच्या 5 आयोगाने नाही म्हणून सांगितलं, सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं सामाजिकदृष्ट्या. की उद्या सुप्रीम कोर्टाने सांगा ठीक आहे ते मागास आहे, पण वेगळं आरक्षण 50%च्या वरती देता येणार नाही, आणि मागास असेल तर टाका ओबीसीमध्ये, म्हणजे झालं सगळं. ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे. तर मंत्री भुजबळांनी पुन्हा मराठ्यांच्या खोट्या कुणबी नोंदी सुरू असल्याचा आरोप केला. आता तरी कुणबीकरण थांबवा असं भुजबळ म्हणाले. आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुणबीकरण थांबवा ना आता, आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे ते खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जे नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीवर धक्का लागणार, तर धक्का लागणार नाही. मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला, कुणबी मराठा कुणबी म्हणून, निदान आताच्या ह्या 2-4 महिन्यामध्ये ते सगळं टाका त्याच्यामध्ये. त्याला कामच काय, एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ते खोटं कसं केलं काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात? काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला, आता त्याला ते नाव ठेवायची सवय. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनातून मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल. पण जरांगे म्हणतात त्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांचं काय हेही 20 तारखेला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.